ये जर लोक चल याने जो हॉटेलला लागतं ना सगळं सामान गोळा करायचं बेसिकली भाज्यांचं काही विनोद नेमकं आहे ना आपला सप्लाय करतो आम्हाला सगळं भाज्या बिज्या तर त्यांनी ट्रेनिंग सेंटर उघडाय पाहिजे 5,000-6,000 रुपये इथले लोक येतील शिकायला त्यांच्याकडे बैल कशी तयार करायची काय करायची कोणची बोंग घ्यायची बैलगाड्याला लावून जरा कमर्शियलाइज करायचं कळलं नाही म्हणायच्यात आता आहे ना जसं लोक चालले निघून खरेदी झाली बऱ्याच जणांची मग कढीपत्ता घेत चल किती घ्यायचा बाजार एवढा एक याला सालफेट मारला मी अख्ख्या हे वावरला इथं मका आहे ना आपली एवढी लावलेली याला सालफेट मारले तर 20 किलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 1:30 वाजलेत. संतोष शेठ मी चाललो चाकणला बाजारात. आम्हाला घ्यायच्या भाज्या बिज्या सगळ्या नाही का जो हॉटेलला लागतं ना सगळं सामान गोळा करायचं बेसिकली भाज्यांचं काही विनोद नेमकं आहे ना आपला सप्लाय करतो आम्हाला सगळं भाज्या बिज्या पण नेमके त्यांच्या आहे ना बहिणीचं लग्न असल्यामुळे ना त्याला टाईम नाही आणि तो गेला पण नाही मार्केटला. मग आम्हाला जायला लागली. आज काल लाकडं आणली, आज भाज्या आणणार, आज ग्रोसरी भरणार आणि उद्या हॉटेल चालू करायचं आम्हाला. या संतोष सेठ वासराला एका कानी बांधलं मी खोटी बारणी सकाळी धुतलं नाही गोठा फक्त म्हणलं आल्यानंतर धुत जाईन. खोटी बिटी मारून ना सिंगल तवा सोडला त्याला आता जरा अंग बिंग मोकळं होईल. आणि आपण जरा आधी लवकर यायला पाहतो माहिती का, गरजेच नसते भेटली आपल्याला एवढी पण. चला आता विनोद शेट मागून आम्ही आलो नव्हतं गाडी लावली ती आणि मग इथं लागते बरं गाडी. कांदा पत्ता आणि आपलं गाजर राहिला आमचं बाकी सगळं सामान घेतलं मी. बाकी हमाला कोण ठेवून घेतलं गाडीत. बरंच वेळ होतं याचं. हमाला 10 रुपये दिले नाही होतं इकडं नाही तर वेगळं आहे. कांदा पत्ता कोण ठेविणार रे. कांदा पात आहे का कांदा पात. सकाळचं लवकर आलं ना पटक्यात होतं रे. सकाळ जास्त असतंय. आता आहे ना जास्त लोक चालले निघून खरेदी झाली बऱ्याच जणांची. मग कढीपत्ता घेत चल किती घ्यायचा बाजार एवढा एक किती झाले येऊन टाक सांगतो शेट एक घे. हा यूट्यूबला टाक तुम्हाला स्कॅनर द्या पाहून. संतोष घे चल लवकर पटकन. तुम्हाला बघायचं आहे का हो दिसले तुम्ही आम्हाला बघायचं नाही मी बघत होतो. किती हां मा नाही दुकान यांचंही बरेच जण अशी बघतात काय करतोय हे नवीन गॅजेट आहे ना हे कुणा का नाही ऑस्मोचं. बऱ्याच लोक मोबाईलने काढतात ते मी आणि काढतोय मोबाईलने ओळखतात लगी यांना जास्त ओळखत वेगळं वाटतं काहीतरी. संतोष शेट इकडे बघा. 1 hour later. हो आता आम्ही ना सगळं सामान घेतलं चाकणमधून भाजी घेतल्या ओके. आणि जरा आहे ना मी मला जरा यसन घेतली आणि कानी घेतली मागली 1 किलो. आपल्याकडे नेमकं आहे ना चांगल्या नवीन काने आहे तेच वापरतो मी खाली त्याला लोट बांधायला. त्या उलट गाठात वापरतात आपला. चालले बांबफाट्यावर नाश्ता करायला. नाश्ता नाही गेला सकाळी आम्ही चहाच पिऊन आलो होतो. तरी आम्ही ना 8 वाजता इथं पोहोचलोय. 7ला टच व्हायला पाहिजे भाऊ. 7ला टच झालो ना संतोष शेठ अख्खा भेटते. 8 वाजता पण ऊन लागतं रे. असलं गरम झालं ना मला तरी आम्हाला कांदा पात नाही भेटला कुठंच नाही मार्केटमध्ये अख्ख्या. आता ते जरा आमच्या इथं शोधायला लागेल. 2-3 गड्डे चालू जाईल ना तात्पुरत्या 2-3 बाद झाल्या. असं झाड पाहिजे होतं राव. लय आत नियोजन झालं असतं. हा किती सावली पडते बघ ना याची. रानात अवघड आहे पावसाळ्याचं. रानात रोड झाला असता ना गोठा 1 नंबर बनणार. नाश्ता बिष्टा केला आम्ही झाडाखाली बसलो इथे येऊन जरा थोड्या वेळा मस्त सावली लागते वाटते राव इथं. नियोजन लय भारी झालं. असं माहिती का झाड बिड एका दाव्यावर कवर राहिले अशी वासर गोड निवांत. आता काय माहिती एका दाव्यावर ठेवला त्याला मी गोठ्यात बाहेर ठेवलाय. आता नेमकं ऊन आलंय ना तर उन्हाळी सावली इकडे येतील. मग आता ऊन पुढं आता आहे
आणि मागली पत्र्या सावली पुढे येते आणि 12 नंतर काय करते मागली पुढे येते सावली असं होतं आहे. एखादा बरोबर बसून तो म्हणून त्याला एखादा ठेवला आज मी त्याला. आम्ही ते सोमा वेगळे सांगितलं त्यांनी आपल्याला. मला त्यांचं पटलं बाई म्हणून म्हणलं ट्राय करू एकदा. ती खरं त्यांना अक्कल लई बाबा. अरे बैलगाड्यामध्ये एकच आहे बाई, ज्याला अक्कल आहे ना त्याचा ऐक नाही ना. त्याच्या धक्क्याला लागायला ना लय वेळ लागत नाही भाऊ. लई जण डुबले त्याचे पैशावाले, लई जण मी लई जण बघून आलेलो आहे. चांगले जण निलेश काळ्या त्यांना तर बाई मी तर म्हणतो त्यांनी ट्रेनिंग सेंटर उघडाय पाहिजे. 5-5-6 हजार रुपये घेतले लोक येतील शिकायला त्यांच्याकडं. बैल कशी तयार करायची, काय करायची, कोणची बघून घ्यायची. बैलगाड्याला लावून जरा कमर्शियलाइज करायचं कळलं नाही पण त्याच्यात. म्हणजे मोठे आहे ना चालू करतात तो शिंगाडे राहणार आहे का शिंगाडे. हां मग ते पण लय हुशार आहे. त्यांनी खरं ट्रेनिंग सेंटर चालू केलं पाहिजे. अरे लोक बरं ना पैशात डुबायचे राहतील माहिती का राव. लय लॉस आहे बाई बैलगाडा. जरा शिकलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. मी पण मध्ये गरम झालं म्हणून ते वासरू घेतलं होतं मुन्ना छोटा मुन्ना. मग छोटं काय पाळला नाही, छोटूला बेचैन केला. मग ही अक्कल आपल्याला आता मुळात नाही आहे म्हणून आता शांत बसलो आहे मी एका वासरावर जेवढा आहे तेवढं एक्सपेरिमेंट करत राहायचं आता. मग त्यात पण तर मग आहे असं नाही की ते लटकतंय विटकतंय 2 नंबर 4 नंबर ही पावळून पण फायदा नाही काय. एवढ्या घाटात एकदा पण माग नाही राहिला तेच ना. डायरेक्ट पुढे सामान काढतोय आम्ही. हॉटेल ओपन केलं, हॉटेलमध्ये ठेवून देऊ सगळं म्हणलं. मग परत जेवढं लागतं तेवढं तर आणलंय आम्ही आत्ता. जरा संतोष शेठ 8 ठेवा आहे फ्रीजमध्ये, आयडी फ्रीजमध्ये. तिथं एक्झॉस्ट लावायचं आपल्याला. सॉरी एक्झॉस्ट आहे आपल्याकडं, बट्टी लावायची तिथं थोडं होल पाडा लागेल नाही का. ते राख बाजूला काढायचं, ते होल पाडून पत्रा कापून बाहेर काढ लागेल. बराबर इथं वरती राहीन. जायला पाहिजे दूरबीर सगळा अख्खा या बट्टी एक्झॉस्टमध्ये निघून जाईन. तरी टेस्टिंग करणार आहे आम्ही. संतोष शेठ चला घे पटापट. बांधलो त्याला मी जरा पण नेमकं ऊनच आहे रे. आज ही म्हटलं बाहेर निघन. हो 11 वाजलेत. आज लईच ऊन झालं त्याला. आत घेतो पटक्यात. ये जर लोक चल याने नीट नाही बसत दूर असा पायन तसा हल्ली. $2,000 years later. आहे ना आलोय खरा आणत. 4:30 वाजल्यात. गोटा बिटा आहे ना गोट्यात द्या नाही ना खायला वेळ टाकून आलो खाली. दुपारी मला वाटतं 12 वाजता ना रे 12:30 काय 12-12:30ला आम्ही गोटा बिटा धुतला होता. गोटा बिटा धुतला वल्ला आलं रे. अरे जेव्हा फकस काय भिजला राव. इथून बंद केलं नाही, इथून नाही बंद केलं रे. काल आम्ही पाणी सोडलं होतं याला शा गावात. हे तशी मका आहे आपल्याकडं. हा ना राव म्हणलं आल्या सरशी आपण नाही बघ तू म्हणलं तर तेवढा स्टॉक झाला असता. काल ना भाई मी ना मोटर बिटर आम्ही 7 वाजता चालू केली ती. मी आलो तर मोटर रात्री 9:30 वाजता बंद करा एकटा. इतकी टांग फाटली ना खाली अख्खा अंधार मी एकटा. अशी एकटीली भीती वाटत ती. मामा पाणी देतो वाटतं खाली वर. मामा इथं मक्याला पाणी देतो आपल्या. नेमकं आहे ना तिथं पाणी द्यायचं होतं आपल्याला कायला त्या याला गिन्नी गावताला. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का त्याला आहे ना पाणीच नाही नेमकं आमच्या विहिरीमध्ये असतं. आजच्या पुरतं हे पण नाही चालणार. उद्या आणि परवा 2 दिवस जातील पाणी द्यायला एवढं. याला सालफेट मारला मी अख्ख्या हे वावरला. इथं मका आहे ना आपली एवढी लावलेली याला सालफेट मारले तर 20 किलो. याला नाही मारले याला काय गरज नाही. संतोष शेठ चाला आपलं. अरे स्माईल देतो काय शेजारचा स्माईल देतो म्हणलं. चला याने बारीक कलरिंग आहे राव पण आयफोनपेक्षा. चल जाण त्या नको टाईमपास करायचं.
डॉक्टर म्हणा निर्गेल त्याला ना आणि त्याला वाफ द्या आम्ही विक्स टाकायचं. काय म्हणला छोटू? अरे छोटू अरे हा हो आत्ता आहे ना 7 वाजल्यात. आत्ता जाऊन सगळं मागू राखलं इथलं गोठ्यातलं. यांना आहे ना खायला प्यायला टाकून दिलं. पोट्टी बिट्टी पाडली गोड्याला दिलीच. बाकी मला आहे ना कडबा टाकला आहे आज. अहो त्याला 3-4 दिवस कडबा टाकायचा आहे. त्याला हिरवणा टाकायचं. थांब 5 मिनटं लाईट गेली आत्ताच राव. ओके हॉटेलचं तेवढं एक्सटेन्शन बोर्ड आणून ठेवू मग. हां मला नेमकं बाहेर जायचं जरा मग काम उरकल्या परत येतो मग मी. लाईट ओके.